नमस्कार. आजचा विषय 3 वाजता जागणारे ग्राहक. तुमचा खरा बाजार कोणता? काल रात्री 3 वाजता मुंबईतील एका छोट्याशा घरात दिवा अजूनही चालू होता. सगळे झोपले होते. रस्ते शांत होते. पण एक तरुण लॅपटॉप समोर बसला होता. डोळे स्क्रीनवर खेळलेले. कारण युरोपियन फुटबॉलचा सामना सुरू होणार होता. तो थकलेला होता. उद्या ऑफिस होतं. झोप कमी होणार होतं. तरीही तो जागा होता. कारण त्याला फुटबॉल आवडतो म्हणून नाही, तर फुटबॉल त्याच्या ओळखीचा भाग बनला होता. आणि इथेच बहुतेक उद्योजक चूक करतात. त्यांना वाटतं जास्त लोक म्हणजे जास्त व्यवसाय, जास्त फॉलोअर्स म्हणजे जास्त विक्री, जास्त रीच म्हणजे जास्त नफा. पण वास्तव वेगळं असतं. कल्पना करा, तुमच्या सोशल मीडिया पोस्टला 1 लाख व्ह्यूज आले, पण एकही ग्राहक मिळाला नाही. दुसरीकडे फक्त 50 लोकांनी तुमची पोस्ट पाहिली आणि त्यापैकी 5 जण ग्राहक बनले. कोणता व्यवसाय जास्त मजबूत आहे? आपण संख्या पाहतो, पण यश नात्यामधून निर्माण होतं. मला एक बेकरी मालक भेटला होता. त्याने शहरातील प्रत्येक ग्राहक मिळवण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांसाठी काहीतरी, सगळ्यांसाठी ऑफर्स, सगळ्यांसाठी मेनू, सगळ्यांसाठी जाहिरात. परिणाम, कोणीच त्याला विशेष मानत नव्हतं. मग त्याने एक निर्णय घेतला. त्याने ठरवलं, मी सर्वांसाठी नाही. त्याने फक्त हेल्दी, घरगुती आणि प्रीमियम ग्राहकांवर लक्ष केंद्रित केलं. संदेश बदलला, उत्पादनं बदलली, सेवा बदलली आणि सर्वात महत्वाचं, ग्राहक बदलले. 6 महिन्यांनी कमी ग्राहक होते, पण जास्त नफा होता. कमी गर्दी होती, पण जास्त निष्ठा होती. कमी आवाज होता, पण जास्त प्रभाव होता. कारण त्याने एक गोष्ट समजून घेतली होती: लोक तुमच्याकडून उत्पादन विकत घेत नाहीत, लोक स्वतःची ओळख विकत घेतात. फुटबॉल फॅन सामना विकत घेत नाहीत, तो भावना विकत घेतो. हार्ले डेव्हिडसन ग्राहक बाईक विकत घेत नाहीत, तो स्वातंत्र्याची भावना विकत घेतो. तुमचा ग्राहक काय विकत घेतो? याच प्रश्नात तुमच्या व्यवसायाचं भविष्य दडलं आहे. आज बहुतेक व्यवसाय गर्दीच्या मागे धावत आहेत, पण महान ब्रँड्स, ते त्यांच्या जमातीचा शोध घेतात, त्यांच्या लोकांचा शोध घेतात, त्यांच्या खऱ्या चाहत्यांचा शोध घेतात. कारण 1,000 निष्ठावान ग्राहक 1 लाख उदासीन प्रेक्षकांपेक्षा जास्त मौल्यवान असतात. आज एक साधा प्रयोग करा. स्वतःला विचारा, माझे खरे चाहते कोण आहेत? माझ्या उत्पादनाशिवाय कोणाला खरोखर फरक पडेल? कोण माझी शिफारस इतरांना करतो? आणि मी त्यांच्यासाठी अजून काय करू शकतो? कारण व्यवसायाचं भविष्य सगळ्यांना आकर्षित करण्यात नाही, तर योग्य लोकांसाठी अविस्मरणीय बनण्यात आहे. लक्षात ठेवा, गर्दी टाळ्या देते, पण जमात वारसा निर्माण करते. आणि इतिहास नेहमी जमात बांधणाऱ्यांना लक्षात ठेवतो. धन्यवाद.